लाडकी बहीण योजना बंद करू पाहणाऱ्यांना धडा शिकवा. शिवराजसिंह चौहान यांचे लाडक्या बहिणीसह भावांनाही डॉक्टर आशिष देशमुख यांना विजय करण्याचे आवाहन. बहिणींना चांगले जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्यांचा सुद्धा प्रत्येक ठिकाणी अधिकार आहे. त्यांना कोणासमोर हात पसरवायला लागू नये म्हणून मी मध्य प्रदेशामध्ये लाडकी योजना सुरू केली. या योजनेमुळे घराघरामध्ये महिलांचा सन्मान वाढला. या बहिणीने पैशाचा दुरुपयोग केला नाही. स्वतःचा लहान व्यवसाय त्यांनी सुरू केला. आता 1500 रुपये मिळत आहेत, ते पुढे 2100 रुपये होणार आहेत. काँग्रेस नेते सुनील केदार या योजनेला बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांना धडा शिकवा असं आवाहन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. सावनेर मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या प्रचारार्थ सावनेर इथं आयोजित जाहीर सभेत शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की मी मध्य प्रदेशामध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर 6 महिन्यात गुंडगिरीचा आतंक दूर केला. ही भारतीय जनता पार्टी आहे. मोदी आमचे नेते आहेत. अमित शहा गृहमंत्री आहेत. मी आपल्याला वचन देतो, सावनेरामध्ये फोफावलेल्या गुंडगिरीचा पूर्णपणे नाश केला जाईल. येथील सगळे अवैध धंदे बंद केले जातील असे त्यांनी सर्वांना आश्वस्त केलं. प्रतिनिधी मंगेश उराळे, NTV न्यूज मराठी, नागपूर.